खरड संघ गोलंदाजी करतोय. गोलंदाजीसाठी चिंचपाडा या संघाकडून गोलंदाज आहे संचित मात्रे. पहिलाच बॉल फेस करेल आशिष. आशिष मात्रे आणि नो स्ट्रायकिंगला आपण स्वरूपला आपण पाहता. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू होत आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक संचित मात्रेला आपण बघू शकाल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करतोय. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत 38 सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. चेंडू हवेमध्ये जज केला जातो. यस, संचितला यश मिळतोय. फलंदाज होतोय बाद. आशिष मात्रेची गोल्डन विकेट कॅरी करताना पाहतोय गोलंदाज संचित मात्रेला. वेल डन, गुड जॉब. जबरदस्त चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू होता परंतु तिथे योग्य झेल पकडून मात्र फलंदाजाला बाद केलाय. नेक्स्ट बॅटर आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये ऋतिक येतोय. पहिल्याच बॉल वरती मात्र मोठा फटका प्रहार करायचा होता. पाहिजे तसं मिडल झाला नाहीये. चेंडू हवेमध्ये होता आणि त्यामुळे झेलची संधी होती आणि ती संधी स्वीकारताना पाहतोय क्षेत्ररक्षकाला. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाडीस लॉंग ऑन, वाडीस लॉंग ऑफ, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण रचलं गेलं. चिंचपाडा या टीमच्या माध्यमातून संचित मात्रे गोलंदाजी करतोय. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये गेल्या. 1 डाऊनचा फलंदाज. तर पुन्हा एकदा मात्र रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होत आहे संचितला. दुसऱ्यांदा आपण पाहतोय संचितला. पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाला बाद करण्याचं यशस्वी ठरलाय. पुलटाचा चेंडू होता. जबरदस्त स्ट्रोक. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे येतो. हा पहिला चौकार. त्यानेच रिव्ह्यू घेतलाय. त्याचीच पाहणी केली जाते ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून. तो योग्य चेंडू आहे. चेंडू डीप होत होता आपण पाहू शकता MTCच्या माध्यमातून. हाही चेंडू पॅड वरती आदळलाय. LBW च्या माध्यमातून लागतो हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. चार याकड्यावरती पाठोपाठ गडी बाद होताना पाहतोय खरड टीम. 4 याकड्यावरती दुसरा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. व्यासपीठावरती ज्यांचा नुकतंच आगमन झालंय जिल्हा परिषदेचे सदस्य श्यामदादा पाटील आपण पाहतोय. चार धावांवरती दुसरा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये जातो मयूर.
मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे मयूर मात्र पाहायचं आहे जबाबदारी स्वीकारणे का. आशिष फार लवकर बाद झाला त्या मुले मात्र मिडल ऑर्डरवरती मात्र जबाबदारी आली आहे. हा चेंडू मात्र पंचांकडनं इशारा भीमरचा खराब चेंडू होता. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा भीमरचा चौकार. खराब चेंडू होता चुकीचा चेंडू आणि त्याला खरपूस समाचार घेताना पाहतोय. चौकाराच्या सहाय्याने डाबलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचतोय. त्याला नवीन चेंडू द्यायचा आहे. चेंडू सापडत नसेल तर आपण चेंडू द्या. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल चिंचवली विपक्ष नितलास या दोन संघांमध्ये मात्र लढत पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीची लढत सुरू आहे. ऑनसाइडच्या दरम्यान चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू फेकलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 9 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. फ्री हिटचा वापर करू शकला नाहीये गोलंदाज. स्लोअर होता पिक केलं ऑन साइडला जबरदस्त प्रहार करतोय. लॉंग ऑनच्या बाहेर येतो हा षटकार. थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न कदाचित गोलंदाजाकडनं झाला परंतु खूप लवकर पिक केलं गोलंदाज मयूरने आणि थोडंसं बेनिफिट असेल खरड टीमला. स्वतःच्या होम ग्राउंडवरती तो सध्या खेळ करतो पण तेवढाच दबाव सुद्धा त्या टीमवरती असेल. अजून एक मोठा स्ट्रोक बॅटच्या रडारमध्ये. बॅट आणि चेंडूचा स्वीटली टायमिंग आउट ऑफ द पार्क येतो हा षटकार. निश्चित आपण व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं असेल निलेश दादा मात्रे ग्रुप ग्रामपंचायत नेवालीचे उपसरपंच अविनाश दादा सालवी त्यांच्या शुभ हस्ते आपण केला उद्घाटन समारंभ विकेटचं पूजन केलं. आणि आता या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचे आपण पाहता जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माननीय श्यामदादा पाटील यांचा आगमन झाला आणि त्यांचा मान सन्मान मात्र इथे केला जाईल. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि आदर्श क्रिकेट संघ खरडच्या वतीने मात्र ती परंपरा आणि त्या संस्कृतीचं इथे जतन केलं जाईल. श्यामदादांचा सन्मान करून माईची उद्घाटन एक मोमेंट. श्यामदादा पाटील यांचा सन्मान केलं जातं. आपण आलाच आपला मूल्यवान वेळ दिला. तुमचं मनापासून आयोजन कमिटीच्या माध्यमातून दादांचं आभार. तर नेहमीच क्रिकेटवरती आणि या विभागामध्ये दादांनी नेहमीच प्रेम दिलाय आणि आज सुद्धा पाहू शकाल खरडच्या या आदर्श क्रिकेट या स्पर्धेला दादांनी आवर्जून भेट दिली. आणि श्यामदादाचं जर व्यक्तिमत्व म्हटलं गेलं तर नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं प्रेम असतोय आणि आता सुद्धा ते क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी ते आल्यात. दरम्यानचा हा चेंडू जबरदस्त चेंडू होता. सुरेख चेंडू खालवर टप्प्याचा चेंडू होता. 21 धाबा 21. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 21 धाबा.
पुन्हा एकदा मात्र लॉंग लेग मधून चेंडू सीमारेषा पलीकडे थोडस लक फॅक्टर ऑन झालं होतं आणि चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. चौकाराच्या साइड दापलकावरती धावसंख्या 25 या आकड्यावरती. इथे मात्र चेंडू क्लीन बॉल्ट एष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. तरीचेच चिंचोली संघाचा कॅप्टन पंचायत कोणतरी प्लेअर ठेवून इथे टॉस उडवण्यासाठी या. नाही तर आपला एखादा प्लेअर टॉस उडवण्यासाठी पाठवा, कारण आपले मान्यवर इथे उपस्थित आहे. श्यामदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही उडवत आहोत सेकंड राऊंडच्या लढतीतील नाणेफेकीचा कौल. तर नितला संघ आपण सुद्धा आपला कॅप्टन पाठवा. संबरी डिलवर चेंडू जबरदस्त हा चेंडू फेकलाय. टॉट चेंडूची सामतता होते. बघा रिक्वेस्ट करतो दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपला खेळाडू असेल तर आपण खेळाडू पाठवा. .25 25 धावा सौरभ बाद झालाय. पण एकदा मात्र टॉपेच्या माध्यमातून चेंडू उडालाय तिथे फंबल होतोय. मनीष मागच्या मॅचचा हिरो ज्याने खूप चांगली कामगिरी केली होती, पण मनीषला थोडंसं मागे ठेवलंय. एक स्ट्रॅटेजी आखली आहे की मनीष मागे जाऊन धावसंख्या बनवू शकतो टीमसाठी. 27 धावा धाबलकावरती जोडल्या गेल्यात. 27 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरे सुरू आहे. प्रथमला आपण पाहू शकाल. प्रथम गवली गोलंदाजी करण्यासाठी प्रगतीपथावर आपण पाहता. थोडस फास्ट केला आपण, उशीर खूप झाला ह्या मॅच जर विचार केला तर. फार लवकर अंधार होतोय, मग तर आपल्याला आजच रेग्युलरची स्पर्धा समाप्त करायची. हा चेंडू जबरदस्त स्ट्रेट ड्राइव्ह अप्रतिम फटका होता. पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे चौकार. तर निश्चित श्यामदादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सेकंड राऊंडची सेकंड लढत अर्थात आपण पाहू शकाल चिंचोली विपक्ष नेतलास या दोन संघांमध्ये एक घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याची नाणेफेकी श्यामदादाच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. नितलास संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. निश्चितच आपण पाहू शकाल श्यामदादांची धावती भेट आपण पाहिली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावसंख्या 31 धावा. या पुढील लढत चिंचोली विपक्ष नेतलास या दोन संघांमध्ये लढत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय नेतलास या संघाने आणि लगेचच आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचा आहे. लॉर पुलटेचा चेंडू होता. कदाचित हा चेंडू बॅट
च्या नंतर बॉडीला ब्रश करून सीमरच्या लगेच गेलाय. एसटी रक्षकाच्या जवळ जातो. डॉट चेंडूची समाप्ती. धापलकावरती धावसंख्या 31 धावा. हा चेंडू मात्र खराब आहे. पंचांकडे इशारा होतो भीमरचा. वन प्लस वन. धापलकावरती धावसंख्या जोडली जाते. 33 धावा. लेक्समच्या बाहेर व्हाईट बॉल. अवांतर धावा. धापलकावरती येताना पाहते. वारंवार धावसंख्या जोडली जातात. 34 धावा झाल्यात. फ्री हिटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा खराब लेंथ. दिशेवरती नियंत्रण नाही आहे. दिशा थोडीशी भरकटताना पाहतोय. 35 धावा धापलकावरती. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. तिसरं सुरू असताना 35 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. फुलटॉसचा चेंडू फ्रीड आहे आणि त्याचा योग्य तो फायदा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो. हा षटकार. षटकाराच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या. धावांचा मीटर वारंवार जलद गतीने फिरताना पाहतोय, कारण खराब गोलंदाजाचं उदाहरण पेश केलंय. हाही चेंडू दिशेवरती नियंत्रण नाही आहे. लक्ष केंद्रित केलं पाहिजे. लेंथ वरती एमटीसीच्या माध्यमातून आपण पाहू शकता. चांगल्या पद्धतीचा टेलिग्राफ आपण पाहता. लेक्समला फेकलाय चेंडू. अतिरिक्त धावांची भरणी खूप झाली आहे. हा चेंडू स्लॉरबन पिक केले नाहीये फलंदाजाने. डॉट चेंडूची समाप्ती होते. या षटकामध्ये आपण पाहू शकता कन्हैया या गोलंदाजाने मात्र आतापर्यंत 1 नो चेंडू आणि 3 व्हाईट बॉल असे 4 अतिरिक्त चेंडू फेकल्यात. हाही चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. तर एक्स्ट्रा चेंडू नंतर हा केलेला कमबॅक अतिशय चांगला आहे. 42 धावा धापलकावरती झाल्यात. चांगली कामगिरी, भरीव कामगिरी पाहायला मिळते. टॉपेज आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. षटकार. जबरदस्त स्ट्रोक होता. जबरदस्त टायमिंग, स्वीटली टायमिंग घडतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मधीने धापलकावरती धावसंख्या 48 या धावापर्यंत पोहोचतोय संघ. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हाही चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. खूपच लांब जातोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. बिग हिट. धापलकावरती धावसंख्या चांगल्या
पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 54 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा, एक चांगला टार्गेट पर्यंत खरड संघ पोहोचतोय. या पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी प्रितेश गवली गोलंदाजी मार्क. प्रितेश गवली आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक घेऊन येतोय. डेट ओव्हरचा स्लोअर वनचा वापर केलाय गोलंदाजाने आणि मात्र संधी होती डायरेक्ट किट देण्याची, मात्र तसं घडले नाही. डॉट चेंडू. धावफलकावरती धावसंख्या 54 धावा झाल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनला पूल केलंय. पॉवरफुल स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार. 60 धावापर्यंत पोहोचला. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचंय मात्र कुठपर्यंत पोहोचतोय खरड संघ. जबरदस्त बॅटिंग केली आहे खरड संघाच्या फलंदाजाने. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रशक्ती त्या डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना 2 धाबा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाब्याच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या 65 या आकड्यावरती पोहोचलाय. ते 6 चेंडू मात्र लाईन थोडीशी मिस करेल. दर्शवताना पाहतोय पंच दर्शवताना पाहतोय की हा चेंडू कदाचित ऑप्शन मिस करेल. अन्यथा मात्र LBW हा फलंदाज बाद होऊ शकला असता, तसं घडलं नाहीये. लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव येत्या. 63 धावा झाल्यात. अजूनही काही चेंडू शेष आहेत. पाहायचं मात्र मनीष 2 बॅक टू बॅक षटकार पेश करून मनीष सध्या आपण पाहू शकता 3 षटकाराच्या मदतीने खेळतोय. 3 षटकार 1 चौकार. फुलटॉसचा चेंडू आहे. फुल टॉस आणि फुल टॉल वसूल केलाय या चेंडूवरती. षटकार. चुकीचा चेंडू होता. बघा जसा चेंडू प्रितेशने फेकला तसा मात्र त्याने डोक्यावरती हात दिला. त्याला ठाऊक झालं की हा चेंडू मी चुकीचा फेकलाय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आणि तसंच पाहायला मिळालं. षटकार येतोय. षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या 69 धावसंख्या. आता मात्र शेवटच्या अंतिम चेंडूवरती फलंदाज होतो बाद. मनीषची पारी समाप्त. 30 धावांचं योगदान दिलं मनीषने. 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 30 धावा वैयक्तिक कुठल्या आणि संघाला पोहोचवला. 69 आणि 70 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी चिंचपाडा या संघाला.
70 धावांचं टार्गेट आहे गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं पहिले षटक खरट संघाच्या माध्यमातून आलंय. अतुल मात्रेला आपण पाहू शकाल गोलंदाजी करण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिले षटक फार निर्णायक असेल दोन्ही संघाचा विचार केला तर. जी सुरुवात केली होती मागच्या मॅच मध्ये तो पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना या चिंचपाड्या या संघाला 70 धावा टू विन. चिंचपाडा संघ अतुल मात्र तयार आहे. त्याच्या समोर फेस करण्यासाठी शेखर. पहिलाच बॉल स्लॉर बन, गती थोडीशी कमी केली, शांत ठेवली. अतिशय चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय आणि डॉट चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडूने सुरुवात करतोय या इनिंगची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. फुलटॉसचा चेंडू आहे. फुलटॉसचा चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय. चेंडू हातामधून ब्रश होऊन कदाचित गेला असेल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. संधी होती झेल पकडण्याची आशिषला मधू, परंतु तिथपर्यंत पोहोचला गेला नाहीये. चौकार होतोय. पहिल्या चेंडूवरती एकी धाव नव्हती आणि दुसऱ्या चेंडूवरती टार्गेट केला शेखरने. चौकाराच्या साहाय्याने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करताना पाहतोय तर शेखरला. कोलबा टप्प्याचा चेंडूचा क्षेत्ररक्षक घेतोय. पुढे चेस करायचे दोन क्षेत्ररक्षक, परंतु तोपर्यंत फक्त सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती 3 मध्ये 5 आपण पाहतोय असं समीकरण पाहायला मिळतं. म्हणजे 3 चेंडूवरती 5 धावा आल्यात. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. थोडासा अटॅक व्हावा लागेल, आक्रमक व्हावा लागेल फलंदाजांना. हा चेंडू डीप राहतोय. अतुलची जबरदस्त गोलंदाजी. सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळून घेतोय आणि तिथेच मात्र गोलंदाज अमोलला शांत ठेवतोय. डॉट चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा पुढचा फटका केलायचा आहे. आशिष जेल खाली, नो मिस्टेक. लागतो पहिला धक्का. अमोलच्या पारीचा अंत. जबरदस्त झेल टिपला जाता आशिषच्या माध्यमातून. अनुभव खूप आहे आशिषकडे. अमोलला बाद केला जातो. अर्जुन येतोय मैदानाच्या आतमध्ये. इनाफ नंबर 3 वन डाऊनचा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये एक भरीव कामगिरी गोलंदाजच्या जोरावरती पाहायला मिळतोय. आदर्श क्रिकेट खरट टीमचा गोलंदाज अतुल मात्रेच्या नुसार. फुलटॉसचा चेंडू होता. पंचाकडे इशारा भीमरचा. आज आपण पाहिलं असेल की या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त भीमर चेंडू पाहायला मिळाल्यात. येणारा चेंडू फ्री हिट असेल. भीमरस, कारण मागच्या इनिंग मध्ये सुद्धा आपण भीमर चेंडू पाहायला मिळाला होता आणि अतुल सुद्धा भीमर चेंडू फेकतोय. फ्री हिटचा चेंडू मात्र बॉडीला ब्रश होऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या खेळानुसार धावफलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 चेंडूवरती 6 धावा. 64 धावांची गरज आहे. बघा सामना पूर्णपणे बदललाय. प्रत्येक षटकाचा विचार केला तर 21
33च्या सरासरीने धावगती आता उभा राहायची आहे. गोलंदाजीसाठी सौरभ आलाय. सौरभला मात्र थोडस बेनिफिट असेल. विकुर्ले क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सौरभला गोलंदाजी करायची आहे. इथे मात्र लाऊड अपील, एज लागते, फलंदाज बाद. तडीची 2 पंच एकत्र येऊन डिसिजन घेऊ शकतात. यस, फलंदाज बाद असेल. आदित्य पंडित मात्र यांच्याकडनं सौरभसाठी पारितोषिक आला. विकेट हॅट्रिक संपादन केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बॅटिंगसाठी राज येतोय. निश्चित सामन्यामध्ये जर बिग फाईट पाहायची असेल प्रेक्षकांना तर चिंचपाडा संघाला थोडस हात खोलावे लागतील, मोठे फटके प्रहार करावे लागतील. अन्यथा मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व पूर्णपणे गाजू ठेवू शकतोय खरड संघ. स्लोअरबनचा वापर, डॉट चेंडूची समाप्ती होते. व्हाईट बॉल, 1+1. 2 धाबेच्या मदतीने दाबलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती. जोपर्यंत चिंचपाडा संघ मोठे फटके प्रहार करत नाहीये तोपर्यंत मात्र सामन्यामध्ये शिरकाव करू शकत नाही. हाही चेंडू थोडासा डीप राहतोय. डॉट चेंडू. हाई स्लोअरमनचा वापर. स्लोअरमनचा वापर केला. डॉट चेंडूची समाप्ती होते. दाबलकावरती धावसंख्या फक्त कायमस्वरूपी. अर्जुन मात्र पाहिजे तशी फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली नाहीये. दरम्यानचा हा पूलचा फटका, अशाच फटक्यांची नितांत गरज आहे. पूल पॉवरफुल येतोय हा षटकार. तर निश्चित नितला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आमच्यापर्यंत आयोजन कमिटीकडे निर्णय आपला कळवायचा आहे. अजून एक मोठा स्ट्रोक, सलगचा दुसरा षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 20 आहेत. अजूनही 50 धावांची गरज आहे. 12 चेंडू 50. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. 50 काय 52 धावा सुद्धा होऊ शकतात. परंतु ज्या पद्धतीने अर्जुनने बॅटिंग केली आहे तशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. तर चला नितला संघ, आपण आपला निर्णय कळवा आयोजन कमिटीला. 20 50 धावा. बारा चेंडू
50 धावांची गरज आहे. निश्चित आपण जर इंटरनॅशनल लेवलमध्ये क्रिकेटच्या मॅचेस पाहायला गेला असेल तर तिथे आपण पहा कोणतेही कॉमेंट्री नसतो लाईव्ह, फक्त बोर्ड पाहून मात्र सामने खेळायचे असतात. पण इथे आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये अपडेट प्रत्येक क्षणाला दिली जाते समालोचकांच्या माहिती माध्यमातून. कॉमेंट्री गेले फक्त लाईव्ह टेलिग्राफसाठी असतो ती. डॉट चेंडूची समाप्ती. आशिष गोलंदाज. 11 चेंडू आणि 50 धावांची गरज. खूप मोठा पहाड उभा आहे परंतु पाहायचंय स्लोअरबान गती थोडीशी कमी केली. 10 चेंडू 50. आता असं वाटतोय की थोडस प्रत्येक पावलास विजयाचे दरवाजे मात्र खोलताना पाहतोय आपण खरड टीमसाठी. स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषा लगत. सिंगल. थोडासा आत्मविश्वास ढासळलाय. मॅच पाहिजे तशी मजा आली नाही परंतु महत्वाचे असेल बॅटिंग मध्ये स्ट्रायकिंग एंडला येताना पाहतोय तर फलंदाज आपण पाहता अर्जुनला लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बॅट अँड पॅटच्या मधून चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट चेंडूची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आशिष म्हात्रे. आशिष म्हात्रेचा हा चेंडू झेल उडाला. आशिषला संधी होती, संधीचं सोनं बनवता आलं नाही. झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. निश्चितच आमचे भगवानजी म्हात्रे यांचा पुन्हा एकदा आगमन होत आहे. त्यांना आपण विनंती करूया कारण क्रिकेटवरती प्रेम आम्ही नेहमीच या ग्राउंडवरती समालोचन करण्यासाठी येतो तेव्हा पाहायला मिळतोय. दरम्यानचा हा चेंडू ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शॉटसाठी जागा बनवली होती परंतु निर्धाव चेंडू. आशिषची एक किफायती षटक पाहायला मिळाला. आशिषने धावा फक्त खर्च केल्या 2 आणि आता मात्र 6 चेंडू 48 धावा. चला नितलस संघ आपण आपला कॉल कलवा. फक्त 6 चेंडू बाकी आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला. फटका सुरेख आहे. 6 धावांसाठी षटकार. तर षटकाराने सुद्धा आता मात्र जरी 5 चेंडूवरती 5 षटकार जरी फेस केले तरी सामना जिंकता येणार नाहीये. नेक्स्ट मॅच या सामन्याचा रिझल्ट जवळ आपल्याला पाहायला मिळतो डोळ्यासमोर. अजूनही 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती पाहायचे आहेत 42. पॅडवरती चेंडू आदळतोय. दरम्यान आपण पाहू शकाल एक प्रसिद्ध उद्योजक थोर समाजसेवक भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष राजेश विलास म्हात्रे यांचं आगमन होत आहे. त्यांचं स्वागत आणि त्यांच्या सोबत आपण अखिलेश डोंगरे प्रसिद्ध उद्योजक त्यांचा सुद्धा मात्र या व्यासपीठावरती स्वागत केलं जातं. आदर्श चषक ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नितीन म्हात्रे यांचे खूप जवळीक मित्र राजेशजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. डॉट चेंडूची समाप्ती होतो. फक्त 2 चेंडू फेकायचे आहेत. वाईट बॉल ना, वाईट की डॉट? वाईट बॉल. फक्त 2 चेंडू फेकायचे आहेत. निश्चितच ग्राउंडच्या माध्यमातून हा चेंडू आडलाय.
आणि शेवटच्या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय चेंडू, आउट ऑफ द पार्क, षटकार. परंतु सामना गमावलाय हार्डलक चिंचपाडा संघ आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाय होतोय खरड संघ. वेल डन. तर निश्चितच सामन्यातील पारितोषिक आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच